नमस्कार श्रोते हो, मी रवी देवकर. बहुजन आवाज न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आमच्या स्टुडिओमध्ये SBCS हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर या प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक नागेश लंगोटे सर इथं आलेले आहेत. आपण त्यांच्याशी इयत्ता 10वी या विषयातील विज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका कशी सोडवायची, त्याला गुणधर्म कशा पद्धतीनं आहे या संदर्भामध्ये आपण त्यांचं मार्गदर्शन त्याच्यामध्ये ऐकणार आहोत. गेली वर्षभर आपण सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने आपण अभ्यास केलेला असेल. कदाचित आपण उजळणी आपण करत असाल तर सुरुवातीला मी सरांचा परिचय त्याच्यामध्ये करून देतो. गेल्या 21 वर्षापासून ते या शाळेमध्ये गणित विषयासाठी त्याच्यामध्ये अध्यापन करतात. गेल्या 20 वर्षापासून बोर्डाच्या उत्तरपत्रिका ते तपासत आहेत. गेल्या 9 वर्षापासून विज्ञान हा जो विषय आहे तो चिनी माध्यमातून ते शिकवत आहेत. राज्यस्तरीय वस्तू त्यांच्या ज्या आहेत त्या 8 वेळा त्यांच्या स्पर्धेला बक्षीस त्याच्यामध्ये मिळालेलं आहे. तसेच गणित आणि विज्ञान या दोन्ही विषयाचे ते तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करत आहेत. तर निश्चितपणे आपल्याला या विद्यार्थ्यांना सरांचा ज्ञानाचा अनुभव आपल्याला ऐकायचा आहे. तर सर्वप्रथम मी पुन्हा एकदा लंगोटे सरांचं मी आता स्वागत करतो आणि त्यांनी आम्हाला पुढील मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी, शिक्षकांसाठी करावं. या व्याख्यानाच्या निमित्ताने सरांना असा परिसर विचारतो की यावर्षी कोरोना प्रादुर्भाव असल्यामुळे SSC बोर्डाने विज्ञान विषय किंवा काही भाग वगळण्यात आलेला आहे. नेमका कोणता भाग वगळण्यात आलेला आहे त्याचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना होईल किंवा वगळला जरी असला तरी त्याच्यावर आधारित अभ्यासक्रमामध्ये तो भाग शिकवण्यात आलेला आहे का नाही ते जरा विद्यार्थ्यांना आम्हाला समजून सांगा. साधारणपणे यंदा कोविड-19 मुळे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक मंडळांतर्गत मराठी विषयापासून ते समाजशास्त्राच्या विषयापर्यंत एक साधारण 20 ते 25% भाग हा कमी करण्यात आलेला आहे. परंतु विज्ञान या विषयामध्ये महाराष्ट्र राज्य शैक्षणिक मंडळांतर्गत काही मोजकाच भाग आता टक्केवारी न ठरवता काही अंशतः म्हणण्याऐवजी काही आंशिकच भाग हा वगळण्यात आलेला आहे. साधारणपणे त्याचा उल्लेख आपल्याला शिक्षकांनी सुद्धा त्याला केलेला आहे. साधारणपणे वगळण्यात आलेला भाग प्रकरण पहिल्यामधील पान नंबर 5 त्यामधील एक समान वर्तुळाकार गती म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, त्यानंतर अभिकेंद्रीय बलाचे परिणाम म्हणजे द इफेक्ट्स ऑफ द सेंट्रिफ्युगल फोर्स, त्याच्यानंतर पेज नंबर 9 वरील मास अँड वेट यांचे दोन्हीचे डेफिनेशन त्यांनी कमी केलेलं आहे. त्याचबरोबर त्याच पेजवरील पेज नंबर 9 वरील एक स्क्वेअर ब्रॅकेट जो आहे म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेटमधले जी काही इन्फॉर्मेशन्स आहेत, माहिती जी आहे ती सुद्धा वगळण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 2 मध्ये पेज नंबर 16 वरील भाग जो आहे तो क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट्स म्हणून आहे, तो थोडासा भाग वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर चॅप्टर नंबर 3 मधील पेज नंबर 30 मध्ये केमिकल रिॲक्शन्स मधील काही भाग पेज नंबर 30 वरील तो वगळण्यात आलेला आहे. पेज नंबर त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 4 पेज नंबर 47 मधील जो काही प्रिव्हियस लेसन मधील थोडासा भाग उजळणी म्हणून घेण्यात आलेला होता तो हे भाग वगळण्यात आलेला आहे. पेज नंबर 57 मधील गॅल्व्हनोमीटर नावाची जे काही आर्टिकल जो आहे तो आर्टिकल सुद्धा वगळण्यात आलेला आहे. पेज नंबर 59 वरती AC and DC इलेक्ट्रिक करंट्स ह्याचा भाग त्यातून वगळण्यात आलेला आहे. पेज नंबर 60 मधील याच्यातील DC जनरेटर, हाऊ टू फॉर्म द DC जनरेटर हा सुद्धा भाग वगळण्यात आलेला आहे. पेज नंबर लेसन नंबर 7 वरील पेज नंबर 90 मधील त्यातील डायग्रामॅटिक पार्ट जो आहे तो वगळण्यात आलेला आहे. पेज नंबर लेसन नंबर 8 मधील पेज नंबर 93 वरील the physical properties of the metals and the physical properties of the non-metals
तो त्या पेज नंबर 93 वरील वगळण्यात आलेला आहे. पेज नंबर 95 वरील सोडियम अँड पोटॅशियम या दोन्ही मेटलचं पाण्याबरोबर होणारी म्हणजेच वॉटर बरोबर होणारी जी काही केमिकल रिॲक्शन जी आहे ती सुद्धा वगळण्यात आलेली आहे. लेसन नंबर 9 मधील जे स्क्वेअर ब्लॉक्स जे आहेत त्या ब्लॉकमधील माहिती सुद्धा वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर लेसन नंबर 9 मधील पेज नंबर 131 मधील जो काही मॅक्रोमॉलिक्यूल म्हणून जो आहे तो म्हणा, त्याच्यानंतर जो पॉलिमर्स ऑफ द कार्बन कंपाऊंड हा सुद्धा वगळण्यात आलेला आहे. पेज नंबर 132 आणि 133 वरील तो चार्ट अँड द इन्फॉर्मेशन विथ द चार्ट हा सुद्धा वगळण्यात आलेला आहे. तर साधारणपणे अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी जो काही वगळण्यात आलेला जो भाग आहे तो आपण सुरुवातीलाच आपण एलिमिनेट जरी केला असला तरी अकॉर्डिंग टू द फाउंडेशन ऑफ द सब्जेक्ट म्हणतो किंवा एखाद्या विषयाची मूलभूत माहिती जी आहे ती आपल्या पुढच्या फ्युचरसाठी उपयुक्त ठरणारी आहे. कारण वास्तविक पाहायला गेलं तर सेमीमध्ये जाणारा असणारा हा जो वर्ग आहे किंवा जो काही विद्यार्थी आहे हे विद्यार्थी सायन्स साईडकडे वळणारी जास्त आहे. साधारणपणे एक माझ्या अंदाजानुसार बघा, माझ्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा 90% पेक्षा दरवर्षी अधिक गुण घेणारे 7-8 विद्यार्थी असतात ज्यांना खरोखर कुठेही ट्युशन्स वगैरे नसतात, शिकवणी नाही, किंबहुना पालकांची पार्श्वभूमी सुद्धा तशी नसते, तरी सुद्धा मुलं तळमळीनं अभ्यास करून आणि अधिक वेळ त्या अभ्यासाच्या अनुषंगानं चर्चा करून शिक्षकांशी परिसंवाद साधून फोनवरती सुद्धा वैयक्तिक वेळ ते मागच्या वेळाशी सुद्धा घेत होतात. पण अशा पद्धतीनं मूळ जर एखादा कुठलाही विषय असो वगळण्यात आलेला आहे म्हणून दुर्लक्षित करणं हा एक विद्यार्थ्याचं कुठंतरी नुकसान होतंय. मी एक म्हणजे विनम्रपूर्वक इथं सुचू इच्छितो की विद्यार्थ्यांनी वगळलेल्या भागावरती सुद्धा सेवावलोकन करावं. आता माझ्याकडील 1-2 विद्यार्थी मागच्या 3 वर्षामध्ये माझा अनुभव सांगतो, MBBS मध्ये नीटच्या परीक्षेच्या बाबतीत ते 12वी नंतर सुद्धा 10वीचा अभ्यास करण्यासाठी आलेले होते. म्हणजे याचा अर्थ जो आहे, जो पाया जो आहे, विषयाचा पाया जो आहे तो कुठंतरी 9वी आणि 10वी पासून सुरू होतोय. त्यामुळे विद्यार्थी मित्र, आपण मागच्या वर्षी 9वीची द्वितीय सत्राची परीक्षा जरी नाही दिली आणि आपण कोविड-19 अंतर्गत मूल्यमापनाच्या अंतर्गत कुठंतरी सुटलो असं समजून तुम्ही यावर्षीही महाराष्ट्र राज्य शैक्षणिक शिक्षण मंडळ व तसेच शालेय शिक्षण मंत्री यांच्या अनुषंगानं परवा झालेल्या बातमीच्या अनुषंगानं जर पाहिलं तर परीक्षा होतील किंवा नाही होतील हा भाग जो आहे तो परिपूर्ण एका मॅनेजमेंटचा भाग असतो. तरी सुद्धा आपण धाडसानं आपण जो सुटलेला भाग जो आहे, वगळलेला भाग जो आहे त्याच्यावर सुद्धा भर घालावं आणि आपल्या पुढील जीवनासाठी, वाटचालीसाठी आपण त्यातून एक द्योतक घ्यावं आणि आपला पाया भक्कम म्हणजे त्यानं तो सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सादरीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एक कृतीपत्रिका सराव करण्यासाठी साधारणपणे 5 ते 6 वेळा चुका का झाल्या याचं एक विवेचन मला इथं प्रांजळपणे मांडावं असं वाटतं. साधारणपणे इयत्ता 9वीला द्वितीय सत्रातील कृतीपत्रिका मुलांना कळाल्या नाहीत, किंबहुना तो 9वीचा भाग जो आहे 8वी नंतर जो सामोरं गेलेला आहे, प्रथम सत्रामध्ये तो गेलेला जरी असला तरी अभ्यासाच्या अंतर्गत तो कुठंतरी रुळला गेलेला नाही आणि त्यामुळं त्याला ती कृतीपत्रिका जी आहे ती आपण 10वीच्या सराव मालेमध्ये जेव्हा आणलो, साधारणपणे जानेवारी 22 तारखेपासून आपली सरावाची प्रश्नपत्रिका सुरू झाली आणि त्यामध्ये विद्यार्थ्याला त्या कृतीपत्रिकेमध्ये बऱ्याच अडचणी आल्या. म्हणजे एकंदरीत आज मी इथं या परीक्षक असणाऱ्या या परीक्षार्थींना मी आवर्जून आवाहन करून सांगू इच्छितो की आपण वारंवार सराव करावा. केवळ प्रॅक्टिस केल्याशिवाय आपण परफेक्ट होऊ शकत नाही आणि आपल्याला जर परफेक्शनिस्ट जर व्हायचं जर असेल तर ऑलवेज आपण ते प्रॅक्टिस केलं पाहिजे आणि त्या केलेल्या सरावाचं सेवावलोकन आपल्या मार्गदर्शक शिक्षकांच्या सहाय्यानं ते तपासून त्याचा वारंवार आपल्याला फीडबॅक घेता यायला पाहिजे. वारंवार प्रतिसाद घेतल्यामुळे होतं काय, आपल्या विद्यार्थ्याची मानसिक क्षमता, बौद्धिक क्षमता, शारीरिक क्षमता या तिघांच्या बद्दल योग्य फीडबॅक, योग्य प्रतिसाद आणि योग्य असं आपल्याला मार्गदर्शन केवळ आपले विषय शिक्षकच करू शकतात. त्यामुळे त्यांना
त्यांच्याकडे आपण नेहमी त्या विषयाच्या अंतर्गत चर्चा करून आपल्या कृतीपत्रिकेबद्दल होणाऱ्या ज्या चुका ज्या आहेत त्या सुधारून येणाऱ्या भवितव्यामध्ये आपण एक चांगला विद्यार्थी, एक चांगला परीक्षार्थी, एक चांगलं कृतीपत्रिका सोडवणारा म्हणून आणि एक विषयाचा जाणकार म्हणून बनण्याचा प्रयत्न करूया. कोणतीही कृतीपत्रिका ही सोडवत असताना आपल्याला वेळेचं नियोजन करावं लागतं. तसं आपल्या या विज्ञान कृतीपत्रिकेचं सुद्धा नियोजन करायचं आहे. 40 गुणाची कृतीपत्रिका जरी असली तरी आपल्याला एकूण 60 गुणापैकीच आपल्याला निकष ठरवायचे आहेत आणि त्या 60 गुणापैकी मी कोणते प्रश्न निवडणार आहे आणि त्या प्रश्नामध्ये मला कशा पद्धतीनं त्याला सहभाग माझा नोंदवायचा आणि त्या कृतीला उत्तर द्यायचं आहे. तर साधारणपणे प्रश्न पहिल्या अ आणि ब मध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न असल्या कारणानं आपल्याला त्याची अचूक उत्तरं देत असताना एक 20 मिनिटाचं नियोजन अंदाजे द्यावं लागेल. प्रश्न दुसरा अ आणि ब याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जात असताना प्रश्न दुसरा मध्ये शास्त्रीय कारणे लिहा येणार आहेत. प्रश्न दुसऱ्या ब मध्ये काही कृती येणार आहेत. त्याचबरोबर काही उदाहरणं भाग 1 साठी येतील, भाग 2 साठी काही आकृत्या येतील. परंतु यामध्ये आकृतीचा सहभाग आकृतीतील नामकरणासाठी आहे किंवा नाही याची दखल घेत आपल्याला त्या पद्धतीनं प्रतिसाद द्यायचा आहे. तर अशा सर्व विचारांती मला एक साधारण 30 मिनिटं ते 25 मिनिटं मला द्यावी लागणार आहे. म्हणजे कृतीपत्रिकेचा आपल्याला एकंदरीत वेळेचं नियोजन जी काही मरगळ आहे ती झटकून आपल्याला त्याचं नियोजन 30 मिनिटाच्या आत कृतीपत्रिका वाचून हे ठरवावं लागणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो 3 गुणांचे 5 उपप्रश्न मला कंपल्सरी सोडवायचे आहेत. परंतु मी 8 उपप्रश्नांचं वाचन आवर्जून करणार आहे. मग ते 8 आवर्जून वाचन करत असताना भाग 1 आणि भाग 2 या दोन्ही कृतीपत्रिकेमध्ये मला प्रश्न अचूक निवडायचे आहेत आणि हे निवडून मला निर्णय घ्यायचा आहे. आणि हे साधारणपणे हे 5 उपप्रश्न सोडवत असताना मला 40 ते 45 मिनिटं मला द्यावी लागणार आहे आणि येणाऱ्या कृतीला मी परिपूर्णपणे त्याला उत्तर देणार याची खात्री स्वतःला त्या कृतीपत्रिका हातात पडल्यानंतरच 15 मिनिटांमध्ये मला तो ठरवायचा आहे. त्याचा परिपूर्ण अधिकार आपल्याला परीक्षार्थीला असणार आहे. त्याच्यानंतर शेवटचा जो प्रश्न जो आहे प्रश्न चौथा जो आहे तो 5 गुणांसाठी असणार आहे. तर याच्यासाठी सुद्धा एक सुंदर वेळेचं नियोजन आपल्याकडे असावं. परंतु शेवटचा जो प्रश्न आहे तो आपल्याला आनंदानं जर सोडवायचं जर असेल तर त्या प्रश्नामधील कोणता प्रश्न निवडतो याच्यावरती तुमचं वेळेचं नियोजन असणार आहे. माझ्या मते भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र असं न जाता इन जनरल म्हणजे आपण जर आपली वैचारिक पातळी जर खरोखर विज्ञानाची जर असेल तर हसत खेळत त्याला 15 मिनिटामध्ये तो सामोरा जाण्याचा प्रयत्न त्यानं केलं पाहिजे आणि 15 मिनिटामध्ये ते अचूकतेनं त्याला त्याचं प्रतिसाद सुद्धा चांगला जर असेल तर गुण सुद्धा पैकीच्या पैकी मिळते. तर त्या 5 गुणांचं नियोजन सुद्धा सुंदर जर केलं आणि प्रश्न निवड जर चांगल्या पद्धतीनं जर केलं त्या 15 मिनिटामध्ये तर येणाऱ्या ह्या संपूर्ण वेळेचं नियोजन तर 2 तासाचं जे आहे 120 मिनिटाचं जे नियोजन आहे ते परिपूर्ण होईल. यात काय शंका नाही. हो, साधारणपणे कृतीपत्रिका अभ्यासनापूर्वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट हा जो सिलेबस जो आहे हा सिलेबस साधारणपणे पार्ट फर्स्टमध्ये फिजिक्स अँड केमिस्ट्री याच्यामध्ये डिवाईड झालेला आहे. 50% फिजिक्स आहे आणि 50% जो आहे तो केमिस्ट्री म्हणजे या विषयावरती त्याचा भर देण्यात आला आहे. आणि शेवटचा जो चॅप्टर जो आहे तो ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला QSPSमध्ये तो विस्तारित करण्यात आलेला आहे. तर या कृतीपत्रिकेमध्ये ब्ल्यूप्रिंट व्हॉट इज द ब्ल्यूप्रिंट ऑफ अवर ॲक्टिव्हिटी शीट म्हणतात. साधारणपणे हा ब्ल्यूप्रिंट हा जो विषय जो आहे तो परीक्षार्थीला अनुसरून नसून तर आम्हा शिक्षकांसाठी आणि क्वेश्चन पेपर सेटरसाठी असतो. तर ह्याचे ब्ल्यूप्रिंट जे आहे म्हणजे टॉपिक वाईज जे क्वेश्चन्स येणार आहे टॉपिक वाईज जे मार्क्स ॲनालिसिस म्हणतो आपण त्याला तर हा भाग हा तो त्या क्वेश्चन पेपर सेटरवरती अवलंबून आहे. तर आपण फक्त क्वेश्चन पेपरचं पॅटर्न काय आहे आणि तुम्ही आतापर्यंत ॲक्टिव्हिटी शीट म्हणजे सोडवलेला आहात. तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्टसाठी टोटल 40 मार्क्ससाठी ही आपली ॲक्टिव्हिटी शीट येणार आहे. आणि त्याच्यानंतर त्या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 1, 2, 3 अँड 4 अशा एकूण 4 उपप्रश्नामध्ये ती डिवाईड झालेली आहे. आणि 40 मार्क्ससाठी आपल्याला 2 आवर्स देण्यात आलेले आहेत.
पण वेळेचं गणित आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे नेमकं कसं आहे हे बोर्डानं सुद्धा जाहीर केलेलं आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट हा शॉर्ट अँसर्ड म्हणतो आपण त्याला, लघुत्तरी प्रश्न म्हणतो आपण त्याला. तर ते एका वाक्यामध्ये आपल्याला द्यायचे आहेत, परंतु प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका आपल्या हातामध्ये येण्यापूर्वी आपल्याला यावर्षी कोविडच्या 19 अंतर्गत आपल्याला 30 मिनिटं अगोदर प्रश्न म्हणजे कृतीपत्रिका मिळणार आहे आणि त्याच्या आधी एक 15 मिनिटं आपल्याला अँसर पेपर मिळणार आहे. म्हणजे साधारण 45 मिनिट्सपर्यंत देण्याचं शासनाचा मानस आहे. मग अशा पद्धतीनं परीक्षा मंडळाचं नियोजन असताना आपण त्या वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. उत्तरपत्रिका आणि कृतीपत्रिका या दोन्हीचं अवलोकन करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेचं नियोजनही चांगलं केलं पाहिजे. सीट नंबर व्यवस्थितपणे तिथं आतमध्ये घालता यायला पाहिजे. आवश्यक बाबी नमूद करता यायला पाहिजे. अनावश्यक बाबी सुद्धा तिथून आपल्याला डिलीट करता एलिमिनेट करता आलं पाहिजे. किंबहुना त्याच्यावरती एखादी रेष ओढली गेली पाहिजे. म्हणजे साधारणपणे आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये तयारी काय करायची आहे, अलाइनमेंट्स म्हणजे आपण त्याला समास म्हणतो. बोर्डाचे उत्तरपत्रिकेमध्ये ऑलरेडी समास असतात, आपल्याला फक्त पाळायचे आहे ते म्हणजे लक्ष्मण रेषा. आता लक्ष्मण रेषा ही कशासाठी असते तर आपण त्यामध्ये आपण केवळ कृतीपत्रिका आणि उत्तरपत्रिका पाहत असतो, बट इव्हॅल्युएटर म्हणजे आपलं मूल्यमापन करणारा जी व्यक्ती असते, उत्तरपत्रिका तपासणारी जी व्यक्ती असते, त्याच्या सायकॉलॉजीला सुद्धा हात घालणारी आपली उत्तरपत्रिका असते. मग यामध्ये साधारणपणे प्रश्न पहिला जो येतो तो क्वेश्चन नंबर 1 मध्ये ए आणि बी असे 2 पार्ट्स असतात. क्वेश्चन नंबर 1A मध्ये आपल्याला MCQ म्हणून हा पार्ट आलेला आहे. म्हणजे MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणतो आपण सायन्समध्ये. मग सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये याची उत्तरं लिहित असताना आपल्याला 9वी आणि 10वी मध्ये थोडंसं कुठंतरी आपलं गॅप पडलेला आहे. किंबहुना उत्तरपत्रिकेला डायरेक्ट सामोरं जर जात असाल तर आपल्याला तो प्रश्नामध्ये कोणती कृती विचारलेली आहे तर ती कृती पहा. आपल्याला इथं अँसर कोणत्या परिभाषेमध्ये अपेक्षित आहे. मुलं काय करतात म्हणजे आम्ही आता परीक्षार्थीचं उत्तरपत्रिका मी तुम्हाला दाखवणार आहे, परंतु त्या कृतीपत्रिकेमध्ये जाण्यापूर्वी आपण तिथं राईट द करेक्ट ऑप्शन म्हणलेलं असतं. लक्षात घ्या, वी हॅव टू सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन म्हणजे मला फक्त विकल्प किंवा पर्याय निवडायचा आहे आणि तो पर्याय क्रमांक जर स्मॉल a b स्मॉल b स्मॉल c स्मॉल d मध्ये जर दिलं असेल तर मला कंपल्सरी ते लिहिताना ऑप्शन करेक्ट ऑप्शन मला निवडताना तिथं स्मॉल एच निवडावं लागेल किंवा स्मॉल बी असेल तर स्मॉल बी निवडावं लागेल, स्मॉल सी असेल तर स्मॉल सीच निवडावं लागेल. एकंदरीत स्मॉल लेटरचा जर अंतर्भाव केला असेल तर आपल्याला स्मॉल लेटर. काही वेळेला कॅपिटल लेटर्स वापरतात, त्यावेळेला कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी, कॅपिटल डी असं कंपल्सरी. नाहीतर आपण जर अचूक उत्तर जरी लिहिलं तर गुणानुदान होणार नाही. म्हणजे आपण केवळ आपला जो भ्रमनिरास जो आहे तो आपण केवळ सराव न केल्यामुळे हे गुण गमावू शकतो. तर हे मला विनम्रपणे मला सुचवू इच्छितो की इथं मुलं चुकतात. कारण मीही आता साधारणपणे एकच कृतीपत्रिका 5 वेळा का लिहिला असेल मुलगा, याच्या अंतर्गत म्हणजे एक अनुभवातून आलेलं एक शहाणपण म्हणलं तरी काही भाव ठरणार नाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1B मध्ये आपल्याला काही पार्ट 1 साठी राईट द रूल्स असतील, डिफाईन असेल किंवा आपल्याला एखादी केमिकल रिॲक्शन दिली असेल, किंबहुना लेसन नंबर 9 मध्ये राईट द IUPAC नेम ऑफ द कार्बन कंपाऊंड असेल. म्हणजे आपल्याला नेमकं काय विचारण्यात आलेलं आहे, राईट द रूल असेल. म्हणजे आपल्याला त्या अनुषंगानं त्या क्वेश्चनचं अँसर आपल्याला लिहायचं आहे आणि उत्तरपत्रिकेमध्ये कृतीपत्रिकेचं उत्तर लिहित असताना क्वेश्चनचं क्रमांक लिहिणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर ए असेल तर ए, क्वेश्चन नंबर 1B असेल तर 1B. कारण उत्तरपत्रिका तपासायला आपल्यालाच त्याला मदत करावायची आहे. त्याला नेमकी कृतीपत्रिका हातात न येऊ देणे आणि हातात न येऊ देता त्याला गुणानुदान करण्यासाठी आपल्यालाच मदत करायची आहे, जेणेकरून त्याचाही वेळ वाचवायचा आहे आणि त्याचं श्रमही वाचवायचं आहे. तो आनंदानं आपल्या कृतीपत्रिकेला मार्ग देईल आणि गुणानुदान करेल. अशा पद्धतीची योजना आपल्याला अंगी करावी लागेल. क्वेश्चन नंबर 2A अँड क्वेश्चन नंबर 2B मध्ये आता इथं सुद्धा पार्ट फर्स्ट असेल किंवा पार्ट सेकंड असेल तर इथं इच अँड एव्हरी क्वेश्चन इज रिगार्डिंग टू द 2 मार्क्स.
म्हणजे प्रत्येक उपप्रश्न जो आहे तो 2 गुणांसाठी आहे. क्वेश्चन नंबर 2A साठी आपल्याला एनी 2 आपल्याला सोडवायचे आहेत, सॉल्व्ह करायचे आहेत. त्यामध्ये पार्ट 1 असेल किंवा पार्ट बी असेल तर गिव्ह द सायंटिफिक रिझन असेल, म्हणजे शास्त्रीय कारणे घ्या. मग यामध्ये आपल्याला 3 स्टेटमेंट्स दिलेले असतात, 3 विधानं दिलेले असतात. तर आपल्याला त्यांचे रिझन, मला जर 2 गुण घ्यायचे असतील तर मी काय केलं पाहिजे, तर मला 4 पॉईंट्स लिहिता यायला पाहिजे किंवा म्हणजे मुद्देसूद मला पॉईंट वाईज जर मी लिहिलो तर मला तपासणारा सुद्धा हाफ मार्क त्यावेळेला देऊ शकतो. पार्ट 2 साठी मात्र काही वेळेला काय होतं नेमकं, तर तिथं ते मुद्दे भरकडतात किंबहुना काही वेळेला लार्ज कन्सेप्ट अँड कंटेंट्स येतात, म्हणजे आशय तिथं वाढतो. त्यावेळेला तुम्ही 1 and 2 असं तुम्ही त्याचं विभागणी करू शकता. मध्ये साधारणपणे किमान एक उपप्रश्न जो आहे तो केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्राच्या संदर्भात असतो आणि एक किमान उपप्रश्न जो आहे तो फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्राला संदर्भित असतो. आणि इथं ह्या दोन्हीमध्ये आपल्याला एखादी ऍक्टिव्हिटी पण मिळू शकते, म्हणजे कृतीपत्रिका, म्हणजे एखादा ओथ फ्लोचार्ट म्हणतो आपण त्याला, किंवा आपण एखादी कृती पूर्ण करायची असते किंवा एखादा कन्सेप्ट मॅप सुद्धा असतं, म्हणजे आशय संकल्पना तक्ता म्हणतो आपण त्याला. तर याच्या अंतर्गत आपल्याला ते गुण मिळवताना आपल्याला काही ठिकाणी एखादी संकल्पना पूर्ण झालेली असते, तो आपण जिथं आहे त्या ओघ तक्त्यामध्ये जो पूर्ण केलेला आहे त्याच्या अंडरलाईन करणं, पेन्सिलीच्या सहाय्याने अधोरेखित करणं हे गरजेचं असतं. कारण तपासणाऱ्याला नेमकं मी कोणतं उत्तर आहे हे शोधण्यासाठी तो वारंवार त्याच्याकडे असणाऱ्या उत्तर कृतीपत्रिकेकडे जाण्याची गरज काय असू नये. त्यासाठी मला हे वारंवार अनुभवातून सांगावं असं वाटतं. आता त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये राईट द आन्सर्स किंवा आन्सर द फॉलोइंग सब क्वेश्चन्स म्हणून येतं. आणि इथं मात्र आपली कसोटी ठरणार आहे, कारण आपल्याला एनी 5 हे क्वेश्चन्स सोडवायचे असतात आणि यामध्ये 8 उपप्रश्नांचा सब क्वेश्चन्स तयार आहेत. टोटल 8 ऑफ ईच 3 मार्क्स, म्हणजे दिनांकी 24 गुणांसाठी आपल्याला हे प्रश्न असून त्यापैकी 3 5 15 म्हणजे 3पैकी 15 असे गुण आपल्याला मिळाले. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपण टोटल 8 पैकी आपण टोटल 5 आपल्याला सोडवायचे आहेत. मग यामध्ये मला नेमकं काय करायचं आहे, तर यामध्ये पहिल्यांदा प्रश्न वाचताना मला जे कृतीपत्रिका आहे त्या कृतीपत्रिकेमध्ये 4 क्वेश्चन्स जे आहेत ते फिजिक्सला अनुसरून आहे, म्हणजे भौतिकशास्त्राला अनुसरून आहे. आणि उरलेले जे क्वेश्चन 4 क्वेश्चन्स जे आहेत हे केमिस्ट्रीशी रिलेटेड आहेत. म्हणजे तर अशा पद्धतीनं मला आधी माझं स्पेशलायझेशन म्हणतो मी, म्हणजे त्याला भविष्यामध्ये कोणतं जर सब्जेक्ट जर आवडत असेल तर त्याला क्वेश्चन नंबर 3 आणि 4 मध्ये त्याला व्हावा आहे, स्कोप म्हणतो आम्ही. तर असो तरी सुद्धा मला क्वेश्चन पेपर म्हणजे मला जी ऍक्टिव्हिटी शीट आहे ती समजून घेता यायला पाहिजे. त्यासाठी 4 क्वेश्चन सब क्वेश्चन जे आहेत ते फिजिक्सचे आणि 4 सब क्वेश्चन जे आहेत ते केमिस्ट्रीचे. तर अशा पद्धतीनं यामध्ये सुद्धा 2 ऍक्टिव्हिटी शीट येणार आहेत आणि ते त्या पद्धतीनं ते संलग्नित असणार आहेत. आणि ह्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये खरोखर आनंदानं सहभागी होता यायला पाहिजे आणि तो सहभाग सुद्धा तुमचा उत्तरपत्रिका तपासणाऱ्याला सुद्धा समजायला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीची आपली बॉन्डिंग असली पाहिजे, आपण कटिबद्ध असलं पाहिजे. क्वेश्चन नंबर 4 हा सगळ्यात महत्वाचा उपप्रश्न जो आहे, हा प्रश्न जो आहे तो तुमच्या पुढील तुमचा जो स्कोप जो आहे तो परफेक्ट आहे का हे समजून घेण्यासाठी तपासणारा हा ठरवत असतो. लक्षात घ्या, आता आम्ही 20 वर्ष आम्ही तपासताना आम्हाला सुद्धा दीर्घ म्हणजे लॉंग क्वेश्चन्स मध्ये विद्यार्थ्याची कटिबद्धता आम्हाला समजून येते. त्यावरून हा मुलगा तो पुढे भविष्यामध्ये सायन्सकडे वळणार का आणि तो सायन्समध्ये त्याचं स्थान नेमकं कुठंपर्यंत आहे हे सुद्धा आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आणि याला वेळ कमी असलं तरी एकदा आम्हाला आउट ऑफ आउट घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विषयी त्यावेळेला तळमळता आम्हाला दिसून येते. तर ती तळमळता आपल्या विद्यार्थ्यांमध्ये, आपल्या पाल्यांमध्ये, आपल्या परीक्षार्थीमध्ये यावी म्हणून आपण त्या प्रश्नाला हाताळत असताना नेमकं मला कोणता उपप्रश्न हँडल करायचा आहे
त्यातील एक उपप्रश्न जो आहे तो फिजिक्सचा असणार आहे आणि एक उपप्रश्न जो आहे तो केमिस्ट्रीचा आहे. यामध्ये इन जनरलपणे आपण जर बघितलं तर शेवटच्या टॉपिकला अनुसरून सुद्धा काही वेळेला विचारलं जातं. क्वेश्चन नंबर 3 मध्ये एक आणखीन एक बदल सांगायचा राहून गेलं ते म्हणजे एखाद्या वेळेला पॅसेज देतात, परिच्छेद, सायन्सचा परिच्छेद आपल्या पाठ्यवंशामधील असेल किंवा पाठ्यवंशाला अनुसरून द कंटेंट ऑर द कन्सेप्ट, याला अनुषंगानं आपल्याला ते उत्तर अचूक पद्धतीनं सोडवताही येतात. टेक्निकली म्हणजे तांत्रिकदृष्ट्या आम्ही ज्या वेळेला बोर्डाशी संलग्नित असतो त्यावेळेला आम्हाला खरोखर आनंदानं आमचेही आरपी असतात. आम्ही ज्या वेळेला आरपी म्हणून जातो त्यावेळेला महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन मंडळामध्ये त्या अभ्यास मंडळामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींचाही आमच्याशी संपर्क असतो. खरोखर एवढा आनंद वाटतो कृतीपत्रिकेचा अभ्यास करताना आणि त्यांचे अनुभव आम्हालाही कथीत होतात. तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये त्यांनी कंसामध्ये म्हणजे एखाद्या ब्रॅकेटमध्ये काही वर्ड्स देतात, त्याला प्लंजंट म्हणतो, म्हणजे आपल्याला ते शोधायचे आहेत आणि करेक्ट ठिकाणी बसवायचे आहे. तर ते प्लम कोडिंग मॉडेल असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला चॉईस करायचं, म्हणजे आपल्याला निवडायचं आहे तो शब्द आणि तो पॅरेग्राफ आपल्याला पूर्ण करायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला 6 शब्द देण्यात येतात आणि हाफाफ गुणासाठी त्याची अचूकता जी आहे ती म्हणजे मूल्यमापन केली जाते आणि त्यामध्ये त्या पद्धतीनं गुणांकनही केलं जातं. आणि याच्यामध्ये लिहित असताना आपण कोणता शब्द निवडलाय त्याच्याखाली अंडरलाईन करणं ते केव्हाही गरजेचं असतं. आणि याबद्दल मला वाटतं तुम्ही जरी सामोरं जरी गेला तर तुम्ही मोठ्या आनंदानं त्या कृतीपत्रिकेचं स्वागत कराल. आणि ह्या कृतीपत्रिकेबद्दल एक विशिष्ट पूर्ण बाब आवर्जून सांगावीशी वाटते की या कृतीपत्रिकेमध्ये कितीही सखोलतेनं विद्यार्थी लिहिण्याचा जरी प्रयत्न केला तरी पुरवणी गरज भासणार नाही. विज्ञानाच्या विषयात माझ्या विज्ञानाच्या विषयाच्या भाषेत जर बघितलं तर त्याची अचूकता जी आहे ती आहे त्या उत्तरपत्रिकेमध्ये तो योग्य पद्धतीनं लिहिला विना सप्लिमेंट तो आउट ऑफ आउट मार्क घेऊ शकतो एवढं मी हमखासपणे इथं नमूद करू इच्छितो. क्वेश्चन नंबर 4 मध्ये त्याला डायग्राम काढत असताना मी आकृतीच्या संदर्भात सांगतो. म्हणजे इथं त्याला लेबलिंग अचूक असणं गरजेचं आहे. म्हणजे त्याला त्याचे पार्ट्स जे आहेत त्याचे जे घटक आहेत त्या घटकांना अचूक नामकरण दिलं गेलं पाहिजे. काही वेळेला आम्ही काही आकृत्या काढलेला असतो, क्रमनिहाय चौकटी मांडलेला असतो, आकृती पेनने काढावी, पेन्सिलनं काढावं लागेल. कारण कसं आहे स्किल ऑफ माइंड म्हटलं जातं त्याला, म्हणजे मनाचं कौशल्य, मानसिक कौशल्य म्हणतो. तर त्या मानसिक कौशल्यावरती बोर्डानं स्पष्ट सूचना लिहिलेली आहे कृतीपत्रिकेमध्ये. जिथं जिथं आवश्यक असेल तिथं पेन्सिलीनं सुबक नाम निर्देशित आकृती काढा. वी हॅव टू ड्रॉ द स्पेशली परफेक्ट द डायग्राम विथ द हेल्प ऑफ द पेन्सिल अँड गिव्ह द लेबल. म्हणजे अशा पद्धतीने सूचना असताना सुद्धा काही वेळेला घडतं असतं की काही वेळेला मुलं काळ्या पेनचा वापरही करतात. गुणानुदान करताना एक्झामिनरला तो अधिकार प्राप्त होत नाही, पण मॉडरेटरच्या मनात जर आलं त्याला येणाऱ्या सूचनेला अनुसरून तो मार्क देऊ शकतो. परंतु परीक्षार्थीला ते सस्पेन्सिलनच आकृती काढावं असं बंधनकारक आहे. म्हणजे एक विषय शिक्षक म्हणून इथं आपल्याला नमूद करावं लागतं, सांगावं लागतं. परीक्षार्थीनं ते नियम तोडू नये आणि होणाऱ्या नुकसानीला आपण निमंत्रण देऊ. आपल्याला कधी मार्क मिळतात तर ते नापास होणाऱ्या विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये तो विचार करतो. आउट ऑफ आउट घेणाऱ्याला मार्क कमी होतात पेन वापरलं केलं तर ते असंही घडतं. त्याच्यानंतर आपल्याला पार्ट 2च्या संदर्भामध्ये मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. पार्ट 2 मध्ये आता सरांनी सांगितल्यासारखं क्वेश्चन नंबर 2 मध्ये क्वेश्चन नंबर 2 पासूनच आकृतीचा संदर्भ चालू होतो. पार्ट 2 मध्ये बघा तुम्हाला बायोलॉजी अँड एन्व्हायरमेंटल सायन्स. मग आपल्याला पार्ट 2 मध्ये जात असताना मला साधारणपणे जीवशास्त्र आणि परिसरशास्त्र याच्या अनुषंगानं मला त्या कृतीपत्रिकेला सामोरं जावं लागतं. आणि याला सामोरं जात असताना सुद्धा
क्वेश्चन नंबर 1A 1B हा पार्ट 1 सारखाच आहे. MCQ अँड सब क्वेश्चन्स फॉर 1B आपल्याला, आणि क्वेश्चन नंबर 1A ला मात्र आपल्याला कंपल्सरी ऑप्शन लिहावंच लागणार आहे. तिथं विकल्पच लिहावं लागणार आहे. उत्तर अचूक जरी मी लिहिलं मार्क मिळणार नाही. तर आपल्याला तिथं दिलेलं असतं राईट द करेक्ट ऑप्शन ऑर सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. तर मला ते सिलेक्टच करावं लागतं आणि त्या पद्धतीनं तिथं नमूदही करावं लागतं. तर ह्याचा सराव विद्यार्थ्यांनी वारंवार करावा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये, क्वेश्चन नंबर 1 मध्ये सुद्धा काही वेळेला आकृती दिल्या जातात आणि त्या आकृतीबद्दलचा एखादा प्रश्नही विचारला जाऊ शकतो आणि त्या आकृतीच्या संदर्भामध्येच आपल्याला ही माहिती आपल्याला 9वी आणि 10वीला म्हणजे प्रिव्हियस नॉलेज सुद्धा चेकअपसाठी विचारलं जाऊ शकतं. म्हणजे जेणेकरून आपल्याला बेसिक प्रश्न विचारले जातात, मूलभूत प्रश्न. मग यासाठी पुस्तकाचं वाचन हे झालेलं असलं पाहिजे. विद्यार्थी पुस्तकासमोर जर नतमस्तक झाला नसेल किंवा बुक रिडिंग म्हणतो आम्ही त्याला, जर त्याला बुक रिडिंग करत नाही तर त्यावेळेला ते क्वेश्चन नंबर 1B मध्ये थोड्याशा अडचणी येऊ शकतात. मग त्यासाठी आपल्याला आणि इव्हन प्रॅक्टिकल बेसिस पण क्वेश्चन येऊ शकतात त्यामुळे. तर याला थोडंसं आपल्याला आपली प्रगल्भता, मॅच्युरिटी म्हणतो आम्ही त्याला, मॅच्युरिटी माइंड म्हणतो आपण त्याला, तर ते आपण ठेवणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2A मध्ये सायंटिफिक रिझन्स आहेत. नेहमीप्रमाणे आपण 4 पॉईंट्सकडे भर देणार आहोत. विद्यार्थी मित्र थोडंसं मार्क मिळवत असताना एखादा याचक कशाला म्हटलं जातं, खरोखर ज्याला भूक लागलेली असताना तो घरामध्ये जाऊन जेवायला बसतो किंवा तहान लागल्यानंतर पाण्यासाठी भटकंती करतो. तर असा हा परीक्षार्थी आपल्यासमोर अपेक्षित असतो. तर त्या पद्धतीची भूमिका आपली असली पाहिजे. आणि आपण आळसपणा मी विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये नेहमी सांगत असतो, कारण आमच्याकडं असाइनमेंट्स असतात, जर्नल्स असतात, इव्हन अँड प्रोजेक्ट्स सुद्धा असतात, उपक्रम सुद्धा असतात. आता अलीकडे मूल्यमापनाची पद्धती बदललेली आहे, त्यालाही अनुषंगाने मी थोडंसं बोलणार आहे. परंतु ह्या क्वेश्चन म्हणजे आपल्या ऍक्टिव्हिटी शीटच्या बाबतीमध्ये मला उल्लेख करताना असं आढळतं की आपण थोडंसं आळसपणा टाळून आपण या कृतीमध्ये मोठ्या आनंदानं विथ रिलॅक्सेशन अँड विथ जॉयफुल मिनिंग आपण ते सोडवावं आणि होणाऱ्या या माध्यमिक शालांत परीक्षेसाठी आनंदानं सामोरं जावं. कोविड-19 हे काय जगाला जरी राहिलं तरी आपल्या अभ्यासातून पुढं भविष्यामध्ये आपणच वैज्ञानिक बनू याची शाश्वती आपल्याला त्या कृतीपत्रिकेतून द्यायची आहे. याची जाणीव सुद्धा आपण ठेवावी. तर साधारणपणे क्वेश्चन नंबर 2 आणि 3 मध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे टोटल 8 क्वेश्चन्स आहेत. 4 क्वेश्चन्स जे आहेत ते बायोलॉजीशी रिलेटेड आहेत आणि 4 क्वेश्चन्स जे आहेत ते एन्व्हायरमेंट सायन्सशी रिलेटेड आहेत. म्हणजे आपल्याला परिसराचंही ज्ञान असावं. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये ऍक्टिव्हिटी पण येणार आहेत, ब्रॅकेट्स येणार आहेत, करेक्ट द ऑप्शन, सिलेक्ट द ऑप्शन पण येणार आहेत. इव्हन आपल्याला काही वेळेला पॅराग्राफ रायटिंग, पॅराग्राफ देऊन आपल्याला सब क्वेश्चन्स पण विचारले जाणार आहेत. म्हणजे एकंदरीत क्वेश्चन नंबर 3 मध्ये मला एन्व्हायरमेंटल सायन्स सिलेक्शन करत असताना आपल्याला रेग्युलर जे अनुभव आलेले आहेत, आता आपण कोविडमध्ये सगळेजण आपण समाविष्ट आहोत, आपल्याला येणाऱ्या जे अनुभव आहेत किंबहुना आपल्याला नेहमी जनरल बातम्या पण बघतो आपण, तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं म्हणजे परिसराचं ज्ञान असावं. आणि वाचत असताना नेहमी आपलं जे नॉलेज एक्सप्लोरेशन म्हणतो म्हणजे ज्ञानाचं वर्णन जे म्हणतो हे आपल्या एक्सपिरियन्सला अनुसरून असावं. आपल्या म्हणजे ते पाठांतरही वाटू नये. क्वेश्चन नंबर 4 मध्ये इथंही एक प्रश्न जो आहे तो बायोलॉजी फॅकल्टीचा असणार आहे, म्हणजे जीवशास्त्राच्या विषयाला अनुसरून असणार आहे. आणि दुसरा जो उपप्रश्न असणार आहे तो एन्व्हायरमेंटल सायन्सला अनुसरून असणार आहे. सिम्बॉलिक क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत, सांकेतिक प्रश्न. तिथं आकृती दिले जातात आणि त्या आकृतीशी जर करता मी निगडीत जर अध्ययन केलं नसेल किंबहुना माझं जर थोडीशी उजळणी सुद्धा जर झाली नसेल, येत असून सुद्धा आपण त्या उपप्रश्नांना आपण मुक्तो म्हणजे गुणानुदानामध्ये सहभागी होत नाही. म्हणून त्या संकल्पनेचा स्वीकार केला पाहिजे. मनापासून जर एखादी वास्तविक पाहायला गेलं तर लर्निंग हे स्किल आहे, लक्षात घ्या. म्हणजे अध्ययन करणं हे कौशल्य आहे. केवळ पुस्तक वाचणं
असं नाही आहे. त्या पुस्तकातून मस्तक घडवता यायला पाहिजे, त्या मस्तकातून आपलं जीवनही घडविता यायला पाहिजे. आणि जीवन घडवत आपल्या कुटुंबाचं, पर्यायानं आपल्या समाजाचं, पर्यायानं आपल्या शाळेचं, आपल्या गावाचं आणि आपल्या जिल्ह्याचं, राज्याचं, त्याच्यानंतर आपल्या देशाचं आणि शेवटी मानवहिताचं अध्ययन आपल्याकडून व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच यावर्षी NCF-च्या 2005च्या आराखड्याअंतर्गत आपल्याला जे अभ्यासक्रम मिळाले, मी साधारणपणे आपण स्टेट बोर्ड ऑफ पुणेचा अभ्यास करतो, CBSE दिल्लीचं सुद्धा बघितलं, म्हणजे NCERTचा पण अभ्यास पाहिलेला आहे, ICSEला सुद्धा त्याच्यामध्ये येणारे जे काही सिलेबस आहेत ते सुद्धा पाहिलेलं आहे, क्वेश्चन पेपर सुद्धा पाहिलेला आहे. इव्हन UGSC म्हणून युनिव्हर्सल ग्रँट कमिशनच्या अंतर्गत येणारा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमांतर्गत येणारं विज्ञान विषयाचं सुद्धा पाहिलंय. SCERTला कुठंही चॅलेंज नाही. या सिलेबसच्या अंतर्गत असणाऱ्या मुलांना खरोखर या विश्वामध्ये कोणतंही चॅलेंज म्हणा, कोणतीही क्षमता म्हणा, त्याला पेलण्याची क्षमता या अभ्यासक्रमांतर्गत येणार आहे. तर या अभ्यासक्रमाचं स्वागत करावं परीक्षार्थींनी आणि आनंदानं या कृतीपत्रिकेमध्ये कुठंही आळसपणा न ठेवता सातत्यानं सराव करून आपण गुण तर संपादन करूच, आउट ऑफ आउट मिळवूच, परंतु या विषयाचं अध्ययन जे आहे ते आपल्याला कुठंतरी आता विश्वव्यापी करायचं आहे. न्यूटननं एक नियम शोध लावला आणि तो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ म्हणून आपण पहिल्या पाठामध्ये पाहिलं, अक्षरशः गॅलेक्सीपर्यंत तो जाऊन पोहोचला, आकाशगंगेपर्यंत जाऊन पोहोचला. तर आपल्याला ही ज्ञानाची आकाशगंगा जी आहे ती आपल्याला या विश्वामध्ये न्यावयाची आहे. तर त्यासाठी आपण आपल्या कृतीपत्रिकेपर्यंत मर्यादित न राहता आळसपणा बाजूला ठेवा, पालकांच्या इच्छा पूर्ण हो, हीच सदिच्छा या प्रसंगी व्यक्त करतो. आणि आता मूल्यमापनाच्या अंतर्गत जी बाब आहे ते पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे याच्या अंतर्गत साधारणपणे 3 एप्रिलला एक परिपत्रक आलेलं होतं आणि त्याच्या आधी सुद्धा 26 मार्चला सुद्धा एक परिपत्रक आलेलं होतं. 26 मार्चला गणिताची आणि विज्ञानाचं आणि गणिताचं एक प्रात्यक्षिक कार्य होतं. ते पेपरनंतर म्हणजे आपल्या माध्यमिक शालांत परीक्षेच्या लेखी परीक्षेनंतर घेण्याचं ठरवलं होतं. परंतु 3 तारखेलाच एक नुकताच एक सर्क्युलर पडला. म्हणजे आपण ह्या कोविडच्या परिस्थितीला सामोरं जात असताना आपल्याला माध्यमिक शालांत परीक्षेला सामोरं जायचं आहे आणि एक आनंदानं आपल्याला त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. विज्ञानाच्या कृतीपत्रिकेमध्ये खरोखर आपल्याला त्याचं कौतुक का वाटतं याचंही मी पुन्हा इथं आवर्जून इथं उल्लेख करतो की आपल्याला ती निरोगी शासनाचे सर्व नियम पाळून त्या नियमांचा उपयोग सुद्धा आपल्याला इथं फायदा म्हणून बघून वेळेचं नियोजन हे थोडंसं वाढलेलं जरी असलं तरी विना कंटाळा, विना आळसानं आपण एका कृतीपत्रिकेचं नियोजन करावं. पहिल्यांदा सराव करा, अवश्य तुम्हाला सर्वांनी यश मिळेल. आता मूल्यमापनाच्या अंतर्गत विभागीय मंडळानं साधारणपणे SSC मार्च 2021च्या अंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञानाबाबत आपल्याला एक लेखन कार्याचं समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते आपल्या शाळेपर्यंतही येऊन पोहोचलेलं आहे. साधारणपणे आपल्याला गुणानुदान भाग जो आहे विज्ञान व तंत्रज्ञानासाठी लेखन कार्य म्हणून आपण जसं गणितामध्ये गृहपाठ घेतलेला आहे आणि गणिताच्या गृहपाठाच्या अंतर्गत आपल्याला 5 गुण आपल्याला समाविष्ट करण्यात आले भाग 1 साठी आणि भाग 2 साठी सुद्धा 5 गुण. तो विज्ञानाच्या अंतर्गत त्यांनी प्रात्यक्षिकामध्ये काही प्रश्न असतात, उपप्रश्न असतात, तर त्या पद्धतीचं लेखन कार्य त्यांनी आपल्याला समाविष्ट करण्यात आलेलं आहे. मी साधारणपणे त्याविषयी थोडंसं चर्चा करतोय. लेखन कार्य भाग 1 साठी 6 गुणासाठी असणार आहे आणि भाग 2 साठी सुद्धा तो 6 गुणासाठी असणार आहे. म्हणजे एकंदरीत 6+6 12 गुणासाठी असाइनमेंट येणार आहे. म्हणजे स्वाध्याय मालिका येणार आहे. आपण त्याला थोडक्यात गृहपाठ म्हणतो. तर हा गृहपाठ जो आहे तो साधारणपणे पहिला प्रश्न जो आहे तो सर्कल द करेक्ट ऑप्शन म्हणून आलेला आहे. म्हणजे योग्य पर्यायाला गोल करा म्हणलेला आहे. त्याच्यानंतर हा जो आहे उपप्रश्न जो आहे तो 2 गुणासाठी. हा साधारणपणे हा आम्ही एक नमुना लेखन कार्याचं तुमच्यासमोर मी थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर
प्रश्न दुसरा जो आहे तो खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, म्हणजे अँसर द फॉलोइंग सब क्वेश्चन्स म्हणून आलेला आहे. यामध्ये आपण नेहमी प्रयोगही आपण स्वतः हँडल केलेले आहेत. विद्यार्थ्यांनी सुद्धा सायन्स प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही प्रॅक्टिकल्स लिहिलेल्या आहात, पाहिलेलं आहेत, तर त्यापैकी काही आकृत्यांचा समावेश त्यामध्ये करण्यात आलेला आहे. फॉर एक्झाम्पल आपण द केमिकल रिॲक्शन, द टाइप्स ऑफ द केमिकल रिॲक्शन्स, त्यामध्ये द कलर्स ऑफ द पीपीटीज, खेळा घालताना कॉपर सल्फेटचा रंग, घालण्यापूर्वीचा रंग आणि रासायनिक अभिक्रिया पूर्ण झाल्यानंतर आफ्टर कम्प्लिशन ऑफ द केमिकल रिॲक्शन्स. तर याच्या अंतर्गत सुद्धा आपल्याला काही प्रश्न कॉपर सल्फेटचे असतील किंवा फेरस सल्फेटही असू शकते. फेरस सल्फेट आला असेल तर तो तिथं झिंक झेडन. तर अशा पद्धतीनं तिथं ती रासायनिक अभिक्रियेमध्ये रंग बदलाचं निरीक्षणाचा निष्कर्ष तिथं मांडण्याचा प्रयत्न आपला, म्हणजे अशा पद्धतीचे उपप्रश्न असणार आहेत. त्याच्यानंतर आणखीन भाग एच्या अंतर्गत मध्ये हा भाग म्हणजे भाग एच्या अंतर्गत 2 गुणासाठी प्रकाशाच्या काचेच्या चिपेच्या माध्यमातून प्रकाशाचा जो काही अपवर्तन होतो त्या आकृतीतील अचूक लेबलला, म्हणजे आपल्याला अचूक नामकरणाला सुद्धा तिथं गुणानुदान दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याला आकृती आणि त्याचं नामकरण या संदर्भामध्ये आपल्याला गुणानुदान विचारण्यात आलेला आहे. आणि शेवटचा जो तिसरा उपप्रश्न जो आहे भाग 1 मध्ये, तर तिथं एखादी रासायनिक अभिक्रिया, ती रासायनिक अभिक्रियेमधील अभिक्रियाकर्त्यांची संख्या, उत्पादितांची संख्या आणि रासायनिक अभिक्रियेचा प्रकार हा एक नमुना म्हणून तो संदर्भानं घेण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर भाग 2 साठी सुद्धा लेखन कार्यासाठी आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे लेखन कार्य हे असाइनमेंटमध्ये आपल्याला 6 गुण आपल्याला घ्यायचे आहेत. मग ह्या 6 गुणामध्ये सुद्धा प्रश्न पहिला जो आहे तो सर्कल द करेक्ट ऑप्शन, म्हणजे योग्य पर्यायाला अचूक पर्यायाला गोल करा म्हणलेला आहे. प्रश्न दुसऱ्यामध्ये मात्र द क्लासिफिकेशन ऑफ द ॲनिमल्स, आपल्याला म्हणजे प्राण्यांच्या वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये आपल्याला तो उपप्रश्न तो प्रयोग वहीला अनुसरून तिथं विचारण्यात आलेला आहे. आणि हे 1 गुणासाठी असणार आहे. त्याच्यानंतर 2 गुणासाठी साधारणपणे मगाशी सांगितल्याप्रमाणे डायग्राम, म्हणजे अचूक डायग्राम आपल्याला काढायची काही नाही आहे, फक्त तिथं नावं तिथं आपल्याला बघायचे. आपण साधारणपणे बघा तिथं गुणसूत्रीय विभाजनाच्या पायऱ्यांच्या योग्य नावं, म्हणजे मायटोसिस अँड मेयोसिस फिनॉमिनामध्ये योग्य स्टेप्स असणाऱ्या आकृत्या तिथं दिल्या जातील आणि त्या पायऱ्या आपल्याला ओळखून नावं लिहायची आहेत. त्याच्यानंतर द सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह मटेरियल विदिन द फ्लावर्स, म्हणजे वनस्पतीमध्ये असणाऱ्या जो म्हणजे प्रजनन प्रणालीमध्ये सहभागी होणारा फुलाचे भाग, तर त्या फुलांच्या भागाला सुद्धा आपल्याला नावं द्यायची आहेत किंवा किंवा ते नावं लिहायची आहेत. किंवा पुल्लिंगी घटक कोणते आहेत, स्त्रीलिंगी घटक कोणते आहेत, मग ह्यांचा उल्लेख करून आपल्याला ते गुणानुदान मिळालं. म्हणजे अशा पद्धतीच्या लेखन कार्याला सामोरं जायचं आहे. म्हणजे हे 6 गुण भाग 1चे आणि 6 गुण भाग 2चे, असे 12 गुण आपल्याला घ्यायचे आहेत. आता त्याच्यानंतर येणार आहे आपली प्रयोगवही. आता प्रयोगवहीच्या अंतर्गत साधारणपणे यावर्षी कोविड-19 अंतर्गत एक प्रयोग झालेत किंवा नाही झालेत याविषयी चर्चा करण्यापेक्षा आपल्याला प्रयोगाच्या व्हिडिओज, पीपीटीज आपल्याला पाठवायचे आहेत मुलांना. साधारणपणे मुलं प्रयोग पाहून तर काही नका घेतील आणि प्रयोगवही लेखनी करतील. तर अशा पद्धतीनं मुलांसाठी ही ऑनलाईनची एक पुरवणी त्यांना देण्यात आलेली आहे. मग त्या पद्धतीनं प्रयोगही पूर्ण करून घेतील. मुलांनी प्रयोगशाळेमध्ये न जाता त्याला आपण एक नाव पण दिलं, अभिरूप प्रयोगशाळा, म्हणजे आभासी प्रयोगशाळा, सिम्युलेशन प्रॅक्टिकल्स म्हटलं जातं त्यांना. मग ह्या सिम्युलायझेशन पद्धतीनं आभासी प्रयोगशाळेच्या अंतर्गत आपल्याला प्रयोगाच्या नोंदी लिहायच्या आहेत, घ्यावयाच्या आहेत आणि त्या प्रयोगाचं लेखन कार्य पूर्ण करून ते विषय शिक्षकाकडनं, विज्ञान विषय शिक्षकाकडनं त्याचं इव्हॅल्युएशनही करून घ्यायचं आहे, मूल्यमापनही करून घ्यायचं आहे, गुणानुदान करून घ्यायचं आहे, शेरा रिमार्क्स पण मारून घ्यायचे आहेत आणि त्याचं सर्टिफिकेट पण सर्टिफाईड करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं परिपूर्ण झालेल्या प्रयोगवहीला 2 गुण आहेत. भाग 1 साठी 2 गुण आणि भाग 2 साठी 2 गुण, म्हणजे 12 अधिक 2 अधिक 2 म्हणजे 16 गुणासाठी हे झालं. त्याच्यानंतर प्रोजेक्ट्स म्हणजे उपक्रमाच्या वह्या. आता उपक्रमासाठी आपल्याला म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळानं सांगितलंय किमान एक तरी उपक्रम भाग 1 साठी आणि भाग 2 साठी
एक उपक्रम. अशा पद्धतीनं ते 2 उपक्रम तिथं त्या विद्यार्थ्यांनी लिहिणं अपेक्षित आहे. आणि निवड करताना सुद्धा ते विद्यार्थ्याला अनुसरूनच निवड करण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि याच्यासाठी सुद्धा PPT विद्यार्थ्यांना आपल्याला पुरवावी लागेल, ऑनलाईन आपल्याला पुरवावी लागेल. जर शाळेमध्ये आले असतील तर काय अडचण येणार नाहीये. परंतु डिस्टन्स लर्निंग सिस्टीम आल्यामुळं पुण्यासारख्या किंवा कोविड भागामध्ये कार्यरत असणाऱ्या शाळांच्या, विषय शिक्षकांच्या आणि परीक्षार्थींच्या अडचणींना सामोरं जाऊन जात असताना आपण तो भाग केलेला आहे. आणि त्या भागासाठी तिथं म्हणजे एकंदरीत प्रकल्पासाठी तिथंही 2 गुण आणि इकडेही 2 गुण असे 4 गुण तिथं देण्यात आलेले आहेत. तर अशा पद्धतीनं 12च्या 16, 16च्या 20 असे एकूण गुणानुदान आपल्याला हे अंतिम गुणानुदान पद्धती म्हणजे परीक्षेनंतर होण्यापूर्वी आपल्याला परीक्षेच्या आधीच हे समजून घ्यायचं आहे. हा भाग विज्ञान विषय शिक्षणासाठी आहे. तो विद्यार्थी मित्रांनी त्यांना सहकार्य करायचं आहे. आणि हे सहकार्य करत असताना याचं प्रारूप सुद्धा सर्वप्रथम या आपल्या साधारणपणे बहुजन आवाज न्यूजच्या अंतर्गतच हे तुमच्या सर्वांच्या समोर येत आहे. तर सर्वांनी याचं स्वागत करावं. आणि आपल्याला येणाऱ्या विषयाच्या ज्या अडचणी आहेत आपल्या विषय शिक्षकांशी चर्चा करून आपल्याला पुढील वाटचाल आपण करावी. आणि त्या वाटचालीला मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या ज्या 2020-21 या परीक्षा होणार आहेत त्या परीक्षा कोणत्याही पद्धतीनं हो, परंतु तुमच्या ज्ञानामध्ये 100% प्रगती हो. आणि तुमच्या पुढील जीवनासाठी शुभेच्छाही देतो. आणि त्या परीक्षेसाठी सामोरं जाताना तुम्हाला हमखास यश मिळो या पद्धतीनं या तुमच्या या बहुजन आवाज न्यूज चॅनलतर्फे आणि मी श्री नागेशप्पा शरणप्पा लंगोटे एक विज्ञान विषयाचा शिक्षक म्हणून विनम्रपणे तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. साधारणपणे श्री बृहन्मुख हुडगी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट अंतर्गत सोलापूर अंतर्गत आमच्याकडे प्रिलिम एक्झाम घेण्यात आलेले होते. आणि या प्रिलिम एक्झाम अंतर्गत विद्यार्थ्यांनी मला साधारणपणे माझ्याकडं 63 मुलं सेमीसाठी आहेत आणि 99 मुलं हे मराठीमध्ये प्रविष्ट आहेत. म्हणजे एकूण 162 विद्यार्थी हे आता या 2020 आणि 21साठी परीक्षार्थी म्हणून माझ्याकडे आहेत, नोंदणी आहे. तर मुलांना नेहमी वारंवार येणाऱ्या अडचणीमधून मात काढण्यासाठी मी त्यांच्याकडनं एक मॉडेल आन्सर पेपर मी लिहून घेतलेला आहे. तर साधारणपणे या मॉडेल आन्सर पेपरमध्ये आता पार्ट 1साठी जे आहे मी नेमकं त्यांच्याकडनं काय अपेक्षित होतं आणि मुलांनी त्या पद्धतीनं बदल केलेले आहे. साधारणपणे क्वेश्चन नंबर 1A हा जो आहे हा बहुपर्यायी प्रश्न आहे. आणि त्यामध्ये त्यांनी फक्त ऑप्शन्स लिहिलेले आहेत. म्हणजे क्वेश्चन नंबर 1A मला वाटतं सगळ्यांना दिसतं इथे. तर त्यामध्ये फक्त ऑप्शन्स लिहिणं म्हणजे 1 मध्ये मला वाटतं क्वेश्चनला अनुसरून त्यांनी ऑप्शन दिले करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणून. पहा स्पेलिंगमध्ये मिस्टेक जर झाले तर मार्क कट होणार आहेत लक्षात घ्या. तर यासाठी अचूक स्पेलिंग लिहिणं गरजेचं आहे. आणि मला अल्टरनेटिव्ह जे आहे म्हणजे करेक्ट अचूक पर्याय म्हणतो आपण त्याला. तर हा जो अचूक पर्याय जो आहे तो चौकटीत लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे साधारणपणे मी मागेही सांगितलंय मला वेळ पुरेसा आहे किंवा या वेळेचं नियोजन तुम्ही शेवटीही करू शकता. आधी उत्तर लिहा, अचूक पर्याय लिहा आणि त्या पर्यायांतर्गत अनुषंगानच तुम्ही जा. तर तुमच्या डोक्यामध्ये अजूनही ही संकल्पना पूर्ण नाही. प्रश्नपत्रिका कशी आहे, कृतीपत्रिका कशी, तर कृतीपत्रिकेमध्ये सर्वात महत्वाचा भेद जो आहे तो त्या कृतीला सामोरं जाणं, त्याला कृतीपत्रिका. कृतीपत्रिकेचं उत्तरपत्रिका ही कशी असावी तर कृतीला प्रतिसाद देणं हीच उत्तरपत्रिका कृतीची. तर मला वाटतं प्रश्न पहिला क्वेश्चन नंबर 1A आपल्याला कळाला असेल. आता क्वेश्चन नंबर 1B मध्ये काय केलंय, फाइंड द ऑड वन आउट. मुलं काय करतात, मला वेगळा घटक ओळखा. हा जो आहे वेगळा घटक खाली अंडरलाईनच करत नाही. तर तो आळशीपणा टाळा आणि गुणानुदान मिळवा. त्याच्यानंतर फाइंड द कोरिलेशन म्हणजे सहसंबंध ओळखत असताना सुद्धा आता इथं आहे तर तो सहसंबंध कशा पद्धतीने ओळखण्यात आलेला आहे. तर तो सहसंबंध जो आहे तो आपल्याला करेक्ट अंडरलाईन करायचं आहे. किंबहुना जर कारण माहिती असेल रिझन म्हणजे सहकारण सुद्धा आपल्याला हे कोरिलेशन लिहिता यायला पाहिजे. म्हणजे अपेक्षित हे आहे कुणाला
आउट ऑफ आउट आणि विज्ञानामध्ये उल्लेखनीय कार्य आपल्याला जर करायचं जर असेल, विज्ञान विषय शेवटपर्यंत मला जर जिवंत ठेवता आला तर आपल्या एवढा भाग्यवान हे आपणच असू. तर यासाठी थोडंसं प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर ट्रू ऑर फॉल्स. तर द गिव्हन स्टेटमेंट हे लिहायचं आहे आणि ते दिस गिव्हन स्टेटमेंट इज ट्रू. ट्रू जर असेल तर विधान पुन्हा लिहायची गरज नाही. जर फॉल्स जर असेल तर आपल्याला ट्रू स्टेटमेंट हे लिहिणं अपेक्षित आहे. तर त्यासाठी हाफाफ गुणाचं गुणानुदान आहे. तर विद्यार्थी मित्र एक टोटल कम्प्लीट अँसर आपल्याला फीडबॅक देता यायला पाहिजे. टोटल कम्प्लीट अँड ऍक्टिव्हिटी शुड बी हिअर हॅपन्ड बाय अस. म्हणजे परफेक्ट अचूक कृती आपल्याकडनं घडणं इथं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर इथं नेम द फॉलोइंग. म्हणजे आपल्याला त्याने आकृत्या दिलेल्या आहेत आणि गिव्हन नेम जो आहे तो रेजिस्टन्स. म्हणजे मला रोधासाठी अचूक आकृती काढायची, म्हणजे सिम्बॉल काढायचा आहे. म्हणजे त्याचं संक्षेप मला लिहायचं आहे. मग तो संक्षेप आपल्याला दाखवायचा आणि अंडरलाईनही करायचं आहे. त्याच्यानंतर मॅच द फॉलोइंगचं. आता मॅच द फॉलोइंगच्या बाबतीत मुलांच्या बाबतीत काय घडतं, काही वेळेला मुलं आळशीपणातून दोन्ही ब्लॉक म्हणजे गट अ आणि गट ब म्हणजे ग्रुप ए आणि ग्रुप बी लिहितात, परंतु अँसर कॉलम करणं गरजेचं आहे. मुलं पट्टीनं रेषा ओढा किंवा थोडंसं आळशीपणा किंवा काही वेळेला मुलांच्या निष्काळजीपणातून किंवा कृतीपत्रिकेमध्ये आळशीपणातून किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्षपणातून मुलं पेन्सिलनं पट्टीनं रेषा ओढतात आणि तो पर्याय पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. तर आपल्याला तो उत्तरपत्रिकेचं नियोजन करत असताना एक अँसर कॉलम करावं. मला वाटतं ह्या विद्यार्थ्यांनं केलेलं आहे. तर ते सूचनेचं तंतोतंत अंमलबजावणी झालेलं आहे. म्हणजे कृतीमध्ये तो सहभाग असावा, कृतीमध्ये तो दिसावा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2A. तर इथं सुद्धा गिव्ह द सायंटिफिक रिझन दिलेला आहे. मी मागेही सांगितलं होतं, मला जर 4 पॉइंट्स जर मिळाले ठीक आहे. जर ते कन्सेप्ट अँड कंटेंट जर लार्ज असतील तर 1 and 2 मध्ये तिथं विभागणी केली गेली पाहिजे आणि त्या पद्धतीनं गुणानुदान सुद्धा आपल्याला घेता येईल. विद्यार्थी मित्र, आपल्याला जर करता गुणानुदानामध्ये सहभागी आनंदानं जर व्हायचं असेल, मला एनी 2 विचारले असतील तर थर्डसाठी थोडीशी जागा सोडा. वेळेच्या नियोजनाच्या अंतर्गत तिसरंही सोडवा. वेळ जर मला मिळाला तर आपण तो तिसऱ्यासाठी आपण पर्यायाचा सुद्धा विचार करावा आणि त्या पद्धतीनं लिहावं. तर साधारणपणे क्वेश्चन नंबर 2A पूर्ण झालेला आहे. क्वेश्चन नंबर 2B मध्ये सुद्धा इथं एक्झाम्पल घेतलेलं आहे. तर ते एक्झाम्पल सोडवत असताना व्हॉट आर द गिव्हन डाटाज लिहिणं गरजेचं, म्हणजे दिलेले घटक लिहिणं गरजेचं आहे आणि काय विचारलंय त्याच्यासमोर क्वेश्चन मार्क सुद्धा करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे विचारण्यात आलेलं आहे त्याचा फॉर्म्युला आपल्याला लिहावं लागेल आणि म्हणजे सूत्र लिहावं लागेल. सूत्रानुसार आपल्याला किमती मांडून आपल्याला विचारलेला जो कंपोनंट आहे, विचारलेला जो घटक आहे तो तिथं मिळवायचा आहे आणि त्याचा अचूक मला काय लिहायचं, युनिट म्हणजे एकक लिहायचं आहे. तर एककाला सुद्धा हाफ मार्क आहेत. तर अशा पद्धतीने ते पूर्ण करायचं आहे आणि पूर्ण वाक्यामध्ये ते उत्तरही लिहायचं आहे, लक्षात घ्या. तर अपेक्षित असं आहे. आणि त्याच्यानंतर डिस्टिंग्विश बिटवीन आहे, म्हणजे फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट करामध्ये सुद्धा इथं आपल्याला 4 मुद्दे लिहायचे. काही वेळेला 2 मुद्दे इकडं आणि 2 मुद्दे तिकडं लिहिण्याचा प्रयत्न करतात, परंतु विद्यार्थी मित्र 3-3 मुद्दे तर किमान लिहा. कारण एखादा मुद्दा जर चुकला तर आपले गुण इथं काय होणार आहेत, कमी होणार आहेत. केमिकल रिॲक्शन थर्डमध्ये दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 2B मध्ये. तर इथं गिव्हन रिॲक्शन तिथं दिलेलं आहे. मला बॅलेन्सिंग करायचं आहे. बॅलेन्सिंग करत असताना विद्यार्थी मित्र द रायटिंग पॅटर्न, रासायनिक समीकरण लिहित असताना मला कॅपिटल स्मॉल याचं भान असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याचे स्टेट्स सॉलिड आहे, लिक्विड आहे, गॅसियस आहे, म्हणजे तो स्थायी रूप आहे, वायुरूप आहे का द्रवरूप आहे याचंही भान असणं गरजेचं आहे. या विद्यार्थिनीनं जवळपास 4 वेळा करून सुद्धा ती आळशीपणानं टाळलेली आहे, लक्षात घ्या. तर इथं मी विनम्रपणानं सुचवू इच्छितो की आपण 4ही वेळा जरी केलं तरी आपल्याला ते पुन्हा पुन्हा करावं लागतं. म्हणजे 4 वेळा करून सुद्धा काही वेळेला आपण अजाणतेपणातून काही वेळेला चुका करतो. चुका मान्य करावं आणि मान्य करून आपण प्रगतीपथावर यावं. त्याच्यानंतर करेक्ट लेबल्स. आता ज्या वेळेला मला अचूक नामकरण करा म्हटलं जातं, आकृती काढायची गरज नाही. आकृती काढत वेळ वाया घालवायचं नाही. तिथं त्यांनी ते लेबल क्रमांक असतात, लक्षात घ्या. म्हणजे
आपल्याला नाव क्रमांकानं विचारलेलं आहे. पहिल्या चौकटीसाठी म्हणजे लेबल ए साठी तिथं द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड एच, म्हणजे साधारणपणे आपल्याला आयडेंटिफाय द राईट हँड रूल दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियमाची आकृती देण्यात आलेली आहे. हे लगेच माझ्याकडे कृतीपत्रिका नसतानाही मी सांगू शकतो. म्हणजे साधारणपणे ही अनुभूती त्या तपासणाऱ्याला येऊ द्या. म्हणजे तुमचं ज्ञान जे आहे ते ज्ञान त्या तपासणाऱ्याला कळतं. मग तो तुमच्या लेवलनं न जाता तो स्वतःच्या लेवलनं आनंदानं तो गुणानुदान करेल. तर अशा पद्धतीनं लेबल ए आणि लेबल बी मी ज्याला नाव दिलंय त्याला अंडरलाईन म्हणजे अधोरेखित मगाशी वारंवार सांगत होतो. तर हे अधोरेखित करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 5वा उपप्रश्न जो आहे ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करा. म्हणजे इथं एक आकृती दिलेली आहे. मग तो द नेम ऑफ द प्रोसेस दिलाय म्हणजे अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. म्हणजे एक आकृती देण्यात आली म्हणजे होपच्या उपकरणाची आकृती दिली. ही तर मला प्रश्न कृतीपत्रिका न पाहता सुद्धा मला सांगू शकतो. म्हणजे हे पाण्याचे असंगत आचरण म्हटलं जातं. तर अशा पद्धतीचं त्या आकृतीचं नाव तिथं आहे. त्याच्यानंतर द प्रोसेस ड्युरिंग द टेक प्लेस ऍट वाट म्हणजे तिथं आलेख देण्यात आलेला आहे. त्या आलेखामध्ये पाण्याचं आकारमान जो आहे तो वाढतोय याचा अर्थ तो पाण्याचा असंगत आचरणामध्येच आहे. आणि ती प्रक्रिया होपच्या उपकरणाच्या अंतर्गत आणि त्या आलेखाच्या अंतर्गत 0° ते 4° पर्यंत तापमानाची नोंद तिथं करायची आहे. म्हणजे अशा पद्धतीनं उल्लेखनीय काम या कृतीपत्रिके अंतर्गत केलं जातं. आता प्रश्नपत्रिका म्हणजे क्वेश्चन नंबर 3 मध्ये प्रश्न क्रमांक 3 मध्ये मगाशी सांगितलं की आपल्याला कृतीला सामोरं जावं लागतं. म्हणजे मला इथं फ्लोचार्ट्स येणार आहेत, मला कृती करावी लागते. मग ही कृती कशी असेल तर कम्प्लीट द टेबल म्हणजे खालील तक्ता पूर्ण करा. मग हा जो तक्ता जो असतो एखाद्या कंटेंटला अनुसरून आहे. साधारणपणे शेवटच्या प्रकरणातील आपल्याला काही उपग्रहांची नावं देण्यात आलेली आहे. पहिल्यांदा त्यांनी दिलंय IRNSS म्हणजे इंडियन रेव्होल्युशनल नॅशनल सॅटेलाइट्स दिलेले आहेत. तर इथं याचं उल्लेख तिथं करत असताना नेव्हिगेशनल सॅटेलाइट्स आहेत आणि त्याचं उपयोजन दिलेलं आहे त्यांनी. टू फिक्स द लोकेशन ऍट फ्री सर्कल म्हणजे मला तिथं त्याचं कार्य सुद्धा लिहायचं आहे, उल्लेख करायचा आहे. पण हे सर्व उल्लेख मला काय करावं लागेल तर साधारणपणे इथं पहा अंडरलाईन इथं नेमकं त्या तक्त्यामध्ये करायचे. मुलं इथं कुठं चुकतात तर अंडरलाईन करत नाही, अधोरेखित करत नाही. इन्सॅटचं उपग्रह दिलंय, वेदर सॅटेलाइट आहे तो म्हणजे हवामान खात्याचं तो काय आहे तो उपग्रह आहे. मग या उपग्रह वाहिनीचं कार्य काय आहे वेदर स्टडी अँड द प्रेडिक्शन म्हणजे हवामानाचं अभ्यास करणे आणि भाकीत करणे. म्हणजे अशा पद्धतीनं इथं मला काय करावं लागेल ते लिहून सुद्धा खाली अंडरलाईन करावं लागेल अधोरेखित. मला काय विचारलं तुम्हाला काय दिलंय. आता याच्या अंतर्गत मी जर पाहिलं फक्त एकच कॉलम दिलाय म्हणजे हे दिलेलं असताना उरलेली किती 1 2 3 4 5 6 मला काय लिहायचे मला पूर्ण ते ब्लॉक्स भरायचे. म्हणजे मला ते तो ओळ तक्ता जो आहे तो पूर्ण करायचा आहे. हापाप गुण आहेत म्हणजे याला अर्धे गुण मिळतात. म्हणजे अर्धे गुणिले 6 म्हटले की 3 गुण. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला ते गुण मिळवायचे आहेत आणि याच्या अंतर्गत आपल्याला तो परिपूर्ण करायचा आहे. दुसरी ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे तर त्यामध्ये पोटॅशियम अँड सोडियम झिंक अँड आयर्न म्हणजे साधारणपणे तिथं आपल्याला ओघ तक्ताच तो पूर्ण करायचा आहे. अशा पद्धतीने इथं गेलेला आहे. क्वेश्चन नंबर 3 मधील तिसरा तर त्यांनी एक ऍक्टिव्हिटी सिरीज दिली म्हणजे क्रियाशीलता दिली आहे. म्हणजे त्या क्रियाशीलतेच्या श्रेणीमध्ये येणारे मूलद्रव्यांची नावं लिहायची आहेत. आता त्या श्रेणीमध्ये बघा सिरीजमध्ये मोस्टली अँड मोस्ट हायली रिॲक्टिव्ह एलिमेंट्स म्हणजे अति क्रियाशील मूलद्रव्यांची नावं मला तिथं लिहायची आहेत. मग माझ्यासमोर कृतीपत्रिका नसताना सुद्धा मला ती कृती इथं मेन्शन करत असताना अंडरलाईन केलं गरजेचं आहे. पोटॅशियम अँड कॅल्शियम तिथं दिलेलं आहे म्हणजे त्यामध्ये नमूद करण्यात आलेले त्या चित्रामध्ये नमूद करण्यात आलेली आहे ते नावं मला इथं लिहित असताना अंडरलाईन म्हणजे विचार करा एखाद्या कृतीमध्ये मला सहभागी होत असताना माझा सहभाग हा कसा असावा अग्रेसिव्ह असावा आक्रमक असावा आणि तो विशेष उल्लेखनीय नमूद करणारा असावा. तर अशा पद्धतीनं कृतीपत्रिकेला जायचं आहे. त्याच्यानंतर उपप्रश्न क्रमांक 3 मधील 4 जे आहे तो
केपलर्स लॉस दिलेला आहे त्याने. म्हणजे आपल्याला केपलर्स लॉस म्हणजे 3 लिहावे लागतात. पहिला नियम, दुसरा नियम आणि तिसरा नियम. आणि हे तिन्ही नियम आपल्याला आकृतीच्या अंतर्गत स्पष्टही करता येतात. तर त्या अनुषंगानं आपल्याला दाखवून पहा, पहिला लॉ लिहिलं की अंडरलाईन केलंय, सेकंड लॉला अंडरलाईन केलंय, थर्ड लॉ म्हणजे तपासणारा काय करेल की बाबा हे तिन्ही बाबींची पूर्तता करण्यात आलेली आहे. हा भाग समजून घेऊन तो मार्क गुणानुमान करेल. त्याच्यानंतर मेरिट्स अँड डिमेरिट्स मेरिट्स दिलेले आहेत ते. म्हणजे यामध्ये पिरियडिक टेबल, मेरिट्स ऑफ द पिरियडिक टेबल म्हणजे लिहिताना अतिशय ठळक, फक्त मेरिट्स लिहून चालणार नाही. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मला इथं मेरिट्स ऑफ द पिरियडिक टेबल, मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणजे आधुनिक आवर्त सारणीचे फायदे, गुण म्हणतो आपण त्याला. तर ते मेरिट्स, डिमेरिट्स असलं असतं तर त्याला दोष म्हणतो. तर अशा पद्धतीनं ते लिहित असताना ते 2 मुद्दे त्यांनी लिहिलेले आहेत. अपेक्षित आपल्याला किमान 3 तर पाहिजे, तर 3 भागामध्ये लिहिणं गरजेचं, कारण 3 गुणासाठी आहे. त्याच्यानंतर कम्प्लीट द टेबल, मागाशी सांगितलं विद्यार्थी मित्र हो, कार्बन कंपाऊंड्स प्रकरण 9 चॅप्टर नंबर 9 मध्ये. तर यामध्ये सुद्धा इथं मला सरळ शृंखला दिलेला आहे. त्याच्यानंतर त्याचं संरचना सूत्र सुद्धा दिलंय, स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण दिलाय. त्याच्यानंतर त्याचे मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे रेणूसूत्र पण लिहायचे आणि त्याचे नावं लिहायचे, नेम ऑफ द कंपाऊंड. तर इथं लिहित असताना पहिल्या तक्त्यामध्ये काय विचारण्यात आलेलं होतं तिथं अंडर, म्हणजे पहिला तक्ता पूर्ण दिलाय त्याप्रमाणे खालील तक्ता पूर्ण करायचा आहे. म्हणजे खाली 1, 2, 3 विचारण्यात आलेले आहेत. त्यामधील स्ट्रक्चरल फॉर्म्युलाला अंडरलाईन करण्यात आले, म्हणजे हा विचारण्यात आलेला होता. खाली सुद्धा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आणि इकडं मात्र मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारण्यात आलेला होता. म्हणजे अशा पद्धतीनं मला साधारणपणे 1-1 गुण मिळवायचे आहेत. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, गुण मिळवणं सोपं जरी असलं तरी सादरीकरण मात्र अशा संपूर्ण आपल्या स्वतःच्या कृतीनं करायचं आहे. म्हणून याला कृती पत्रिका म्हणण्यात आली विद्यार्थी मित्र. त्याच्यानंतर ऑब्झर्व्ह व्हॉट द एअर मीडिया टू द ग्लास मीडिया, म्हणजे इथंही एक आकृती देण्यात आलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत मला काय करायचं आहे त्याचं वर्णन लिहायचं आहे. तर काचेच्या चिपेचा प्रयोग आपल्या म्हणजे प्रयोगाभिमुख कृतीपत्रिका आपल्या समोर आलेली आहे आणि या पद्धतीनं त्याचं उत्तरही दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथं नेम द एलिमेंट्स ऑफ द डायग्राम, म्हणजे आकृतीतील घटकांची नावं, क्रमांक आहेत, क्रमांकनी आहे त्यांनी क्रमांक टाकून त्यांनी नावं लिहिलेली आहेत. लक्षात घ्या. आणि इथं प्रत्येकाला त्यांनी क्रमांक सुबक लिहिणं गरजेचं होतं. तरी सुद्धा तुम्ही ही चूक करू नका. म्हणजे कुठंतरी आपलं तक्त्यामध्ये काय होतं नेमकं कृतीपत्रिकेचे ड्रॉबॅक सांगतो, म्हणजे दोष विद्यार्थ्याच्या अंतर्गत. तर विद्यार्थी हा सुरुवातीला प्रामाणिक असतो, परंतु थोड्या वेळानं तो स्वतःशी अप्रामाणिक बघायला चालू करतो. याला कारण काय, तर जी काही सादरीकरणामध्ये जी काही कला जी आहे ती शेवटपर्यंत न टिकवणं, प्रेरणा, तर ते सेल्फ मोटिवेटेड असावं, स्वयंप्रेरित असावं. मग त्यासाठी तुमची कृतीपत्रिका याहून आदर्श तुम्ही करावं असं माझं आव्हान आहे. त्याच्यानंतर एक्सप्लेन म्हणजे विशद करा, स्पष्ट करा. मग हे स्पष्टीकरण लिहित असताना सुद्धा 3 मुद्द्यामध्ये घेतलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे. याच्यापेक्षाही तुम्ही सुंदर बनवावं. त्याच्यानंतर प्रश्न 4 यांनी सुद्धा सिलेक्ट करताना एकच सिलेक्ट केलेला आहे. तर ऑब्झर्व द पिक्चर, मग आपल्याला एक चित्र दिलेलं आहे, त्या चित्रावरनं आपल्याला काय सांगायचं आहे. तर इथं रस्ट म्हणजे गंजणे व्याख्या लिहा म्हणून विचारण्यात आलेलं आहे. लोखंडाचं गंजणं त्यांनी दाखवलं असेल, मग त्यामध्ये त्यांनी त्याचं व्याख्या पण दिलेलं आहे. त्याच्यानंतर गंजणीची रासायनिक अभिक्रिया, लोखंडांची गंजणं, तर ती रासायनिक अभिक्रिया पण लिहिलेली आहे. Fe2O3, XH2 अगदी बरोबर आहे. अंडरलाईन सुद्धा केलेलं आहे, म्हणजे अधोरेखित सुद्धा केलेलं आहे. आणि त्यामध्ये ॲनोड अभिक्रिया आणि कॅथोड अभिक्रिया लिहायला सांगितलेलं आहे. Fe सॉलिड गिव्ह राइज टू व्हॉट Fe2 प्लस ॲक्वस प्लस 2 इलेक्ट्रॉन व्हॉट रिलीजेस. म्हणजे अशा पद्धतीनं इथं वाचन सुद्धा नीट लक्षात ठेवा मित्र हो. रासायनिक अभिक्रिया वाचणं आणि लिहिणं ही एक कला आहे. वास्तविक मुलं काय करतात, त्या कलेचं स्वीकारही करत नाहीत. शिक्षक समजावून सांगत असताना दुर्लक्ष करतात. तर हा भाग जो आहे तो तुमच्या रसायनशास्त्राचा प्रवेशाला मार्ग आहे. मग तो जीवनामध्ये मुलं त्या विषयापासून अलिप्त होण्याचा प्रयत्न करतात. तर तो असं होऊ नये. कॅथोड रिॲक्शन म्हणजे कॅथोडवरील अभिक्रिया. आता हे मराठीमध्ये कसं वाचायचं बघा. O2 वायुरूप गॅसियस म्हणतो, अधिक 4H धन
आणि जलीय म्हणतो, ॲक्वस म्हणजे जलीय, अधिक 4 इलेक्ट्रॉन हे काय होतात, बाहेर पडतात. तर अशा पद्धतीनं आणि याच्यातून परत हा अशा पद्धतीने हे सगळ्यांचं मिश्रण आल्यानंतर तो काय होतो, संयोग म्हणतो आपण बाणाला. तर 4H2O लिक्विड. तर अशा पद्धतीची ती रासायनिक अभिक्रिया आहे. तर विद्यार्थी मित्र, पाण्याची निर्मिती ही सहजासहजी होत नाही. नाहीतर कोणी ऑक्सिजन आणि हायड्रोजन जवळ आणून पाणी केलं असतं आणि होणारा दुष्काळ हा काय केला असता, तर तो संपुष्टात आला असता. तर ही रासायनिक अभिक्रिया आहे. तर रासायनिक अभिक्रियेचं महत्व जीवनामध्ये पण जाणून घ्यावं. रिॲक्शन आणखीन एक आहे खाली, आयर्न म्हणजे लोखंडाबद्दल अभिक्रिया लिहायला सांगितलंय. कॅथोड रिॲक्शन मध्ये त्याचं एक्सप्लेनेशन म्हणजे त्याचं वैशिष्ट्य कशी असतात ते सुद्धा लिहायला सांगितलंय. कोरोजन. आता कोरोजन म्हणजे काय, साधारणपणे मराठीमध्ये आपण त्याला गंजणेच हा शब्द आहे. तर तो गंजणं हा शब्द ड्यू टू व्हेरियस कंपोनंट्स ऑफ द ॲटमॉस्फिअर, अगदी बरोबर आहे. म्हणजे वातावरणामध्ये होणाऱ्या बदलामुळं तिथं ऑक्सिडेशन ऑफ द मेटल्स म्हणजे धातूंचे ऑक्सिडीकरणामुळं त्या लोखंडाचं गंजणं क्रिया करतं. क्षरण म्हणतात कोरोजनला वैज्ञानिक परिभाषेमध्ये. तर अशा पद्धतीनं म्हणजे एकंदरीत मला ही कृतीपत्रिका पाहून की कुठेही पुरवणी जोडली गेलेली नाही. तर साधारण हे 12 पानाचं आहे. मग आता मला 12 पानं, आता हे तुमच्या बाजारातली कृतीपत्रिका बोर्डाची 16 पानाची असते. मग आपल्याला 16 पानाला सामोरं जात असताना आपण आणखी सुंदर नियोजन करू शकतो. तर ते नियोजन तुम्ही स्वतः करावं आणि सरावातून गुण मिळवावं. सर्वप्रथम मी या बहुजन आवाज न्यूज चॅनलचा आभारी आहे. यांनी खरोखर आमच्या शाळेशी संपर्क साधला. आमच्या प्राचार्यांशी, सन्माननीय मुख्याध्यापक आदरणीय घाणे सर यांनी सुद्धा खरोखर मला प्रेरणा दिली आणि त्या विषयासंदर्भात चर्चा करून ह्या विषयाला हात घालण्यासाठी त्यांनी परवानगी सुद्धा दिली. त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करणारे आमच्या प्रशालेचे पर्यवेक्षक श्री कोलारे सर मला फार वेळा सांगितलं की आपण एवढं चांगलं काम करत असताना आपण मागे. खरोखर मला असं वाटतं, मी जरी मागं पडलो तरी तुम्ही परीक्षार्थी म्हणून न राहता समाजामध्ये चांगले नागरिक बनाल. कृतीपत्रिका ही एक निमित्त आहे. तुमच्या जीवनामध्ये तुमचं जीवनाचं पूर्णत्व हे कधी येणार आहे, या वेळेला एखादा सब्जेक्ट व्हेन ॲक्सेप्ट, मी एखादा विषय ज्या वेळेला स्वीकारतो तर त्या विषयाबद्दलची संपूर्ण संकल्पना जी आहे ती विषय शिक्षकाच्या माध्यमातून तुम्ही स्वीकारावयाची आहे. असो तरी सुद्धा आत्ताच सरांनी मला विचारलं की भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणीबद्दल काही अडचणी जर आपल्याला विचारायच्या झाल्यास तर तुम्ही या आवाज न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्ही मला विचारू शकता. आणि येणाऱ्या काळामध्ये मी 2-3 दिवसामध्ये तुमचा जर प्रतिसाद जर त्यांना जर मिळाला असं ऐकलो तर मी नक्कीच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन मंडळांच्या अंतर्गत कार्यरत असणारे क्वेश्चन पेपर सेटर जे आहेत, प्रश्नपत्रिका, त्यांनी म्हणा किंवा एखाद्या चांगल्या तज्ज्ञ व्यक्तीशी चर्चा करून मी सुद्धा याच्याबद्दल अधिक अभ्यास करेन आणि येणाऱ्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच्या सरावासाठी सुद्धा मी फीडबॅक करेन आणि विद्यार्थ्यांना जिथं जिथं कमतरता येईल तिथं मी त्याच्या पाठीशी किंबहुना त्याच्या बरोबरीनं किंबहुना विनम्रतापूर्वक तुमच्या शंकांचे समाधान करण्याचा मी प्रयत्न करेन. माझा फोन क्रमांक सुद्धा त्या आवाज न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर येणार आहे. तर तो तुम्ही नमूद करून घ्यावा. माझा फोन क्रमांक जो आहे 7972 24 हा क्रमांक आहे. तर तुम्ही या न्यूज चॅनलशी सुद्धा तुम्ही संपर्क साधून जरी विचारण्याचा प्रयत्न केला तरीही मी तुमच्या सदैव तुमच्यासोबत असणार आहे. तुम्ही कधीही विचारा, तुम्हाला नक्कीच मी मदत करेन. आणि मी ह्याच्याही पुढं जाऊन सांगेन ती मदत तुम्हाला वैयक्तिक नसून मी माझ्या विषयाला मदत करत आहे असं मी मानेन. आणि भविष्यामध्ये तुम्हाला चांगले दिवस येऊ. आता येणाऱ्या काळावधीमध्ये तुम्हाला ईश्वर लढण्याची ताकद तुम्हाला मिळवून देऊ आणि येणाऱ्या परीक्षेसाठी या बहुजन न्यूज चॅनलच्या वतीनं सुद्धा आणि माझ्याकडून सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.
लंगोटे सरांनी आतापर्यंत विज्ञान भाग 1, विज्ञान भाग 2 80 गुणांची कृतीपत्रिका आहे ते कशा प्रकारे सोडवायची, अधोरेखित नेमकं त्याच्यामध्ये कुठं करायच्या, आकृत्या कशा प्रकारच्या काढायच्या या संदर्भामध्ये अतिशय सखोल असं मार्गदर्शन दिलेलं आहे. 20 मार्काचा जे अंतर्गत परीक्षा आहे त्याचं स्वरूप जे बदललेलं आहे ते याच वर्षी नव्यानं आलेलं आहे, त्याचंही मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना आपण दिलेलं आहे. याशिवाय आपण आपल्या शाळेमध्ये एका विद्यार्थिनीने कशा प्रकारे सेमी इंग्रजी माध्यमाचं उत्तरपत्रिका सोडवलेली आहे त्याचंही प्रात्यक्षिक त्याच्यामध्ये दाखवल्यामुळे ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना, विद्यार्थ्यांना, पालकांना निश्चितपणे त्यांच्या ज्ञानामध्ये त्याच्या घडेल, त्यांना माहिती त्याच्यामध्ये मिळेल. सरांनी अतिशय तळमळीनं आणि सखोल असा चर्चा बहुजन आवाज न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्याच्यामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवलं. याबद्दल बहुजन आवाज न्यूज चॅनलच्या वतीनं सरांचे मी आभार मानतो आणि त्यांनी दिलेले पुढील जे PDF आहेत निश्चितपणे आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळेल. तर पुन्हा शब्दांनी सरांचा आभार मानतो. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.